प्रकाश योजना केवळ दिवे लावणे नाही तर एक विज्ञान आहे. हे सुरक्षितता सुनिश्चित करते, कार्यक्षमता वाढवते आणि ऊर्जा वाचवते. या मास्टर क्लासमध्ये आपण मॉड्यूल -10 मधील महत्त्वपूर्ण औद्योगिक संकल्पना पाहणार आहोत. भाग 1. प्रकाशाची भाषा आणि एकके. या विभागात आपण प्रकाशाशी संबंधित मूलभूत संकल्पना आणि त्याचे मापन एकक शिकू. प्रकाशाच्या मोजमापाच्या मूलभूत संकल्पनांमध्ये ल्युमिन्स फ्लक्स, ल्युमिन्स इंटेन्सिटी आणि इल्युमिनन्स यांचा समावेश आहे. त्यांचे SI एकक अनुक्रमे ल्युमिन, कॅन्डेला आणि लक्स आहेत. प्रकाशमान कार्यक्षमतेचा अर्थ प्रकाशाचे मोजमाप किती प्रभावीपणे केले जाते हे आहे. हे एकूण ल्युमिन्स फ्लक्स, ल्युमेन्स भागिले एकूण पॉवर, वॅट्स या सूत्राने काढले जाते. त्याचे SI एकक ल्युमेन वॅट आहे. फ्लेशरची क्षमता काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक लाईनचा विद्युत प्रवाह जोडावा लागतो. जर प्रत्येक लाईनमध्ये 100 मिली अँपिअर्स करंट असेल तर एकूण क्षमता 300 मिली अँपिअर्स असेल. भाग 2. दिव्यांचे तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती. आपण विविध औद्योगिक दिव्यांच्या तंत्रज्ञानाचा आणि ते कसे कार्य करतात याचा अभ्यास करू. फिलामेंट लॅम्पमध्ये फिलामेंट साधारणतः 2300 डिग्री सेल्सिअस तापमानावर काम करते. इनर्ट गॅस बाष्पीभवन दर कमी करतो आणि बल्बचे आयुष्य वाढवतो. खोइल उच्च प्रकाश आउटपुट देते. फ्लोरोसेंट ट्यूबच्या टंगस्टन इलेक्ट्रोडवर बेरियम आणि स्ट्रॉन्शियम ऑक्साईडची कोटिंग असते. यामुळे इलेक्ट्रॉन्सचे उत्सर्जन सुलभ होते आणि ट्यूब त्वरित सुरू होण्यास मदत होते. स्ट्रेबोस्कोपिक इफेक्टमुळे फिरणारी मशीन स्थिर वाटू शकते, ज्यामुळे अपघात होऊ शकतो. उपाय म्हणून एका ट्यूब लाईटसह सिरीजमध्ये कॅपॅसिटर कनेक्ट केले जाते. उच्च दाब सोडियम वेपर लॅम्प HPSV मध्ये लीक ट्रान्सफॉर्मरचे दुहेरी कार्य असते. ते स्टार्टिंग करंट कमी करते आणि इग्निशन व्होल्टेज प्रदान करून चोक म्हणून काम करते. HPSV लॅम्पमध्ये इग्निटर सुरुवातीला उच्च व्होल्टेज पल्स निर्माण करतो, जी लॅम्प प्रज्वलित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. मर्क्युरी वेपर लॅम्प MB टाईप HPMV लॅम्प कोणत्याही स्थितीत चालवले जाऊ शकतात आणि त्यांना विशिष्ट कोनाची आवश्यकता नसते. मेटल हॅलाइड लॅम्पमध्ये बोरोसिलिकेट ग्लास बाह्य ट्यूब मटेरियल म्हणून वापरले जाते. हे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कमी करण्यासाठी वापरले जाते. थंड प्रकाश कोल्ड कॅथोड लॅम्प्स. निऑन साइन लॅम्पमध्ये कोल्ड कॅथोड वापरले जाते. यात फिलामेंट गरम होत नाही. हे जाहिरातींच्या बोर्डमध्ये वापरले जाते. भाग 3. प्रकाशाचे नियंत्रण आणि फिटिंग्स. यामध्ये रेसेस डाऊनलाईट, पेंडंट फिक्स्चर, ट्रॅक लाइटिंग आणि फ्लोअर लॅम्प्स यांसारख्या विविध प्रकाश प्रणालींचा समावेश आहे. प्रकाश योजनेचे 2 मुख्य प्रकार, सेमी इनडायरेक्ट आणि डायरेक्ट लाइटिंग सिस्टम. सेमी इनडायरेक्ट लाइटिंगमध्ये कमी चकाकी असते, तर डायरेक्ट लाइटिंग उच्च तीव्रतेची असते आणि औद्योगिक वापरासाठी योग्य असते. रिफ्लेक्टर्स प्रकाशाला दिशा देतात. पॅरेबॉलिक टाईप रिफ्लेक्टर प्रकाशाच्या किरणांना एकाच समांतर दिशेने दूरवर फेकण्यासाठी वापरले जातात. स्पॉटलाइट फिटिंगचा वापर विशिष्ट वस्तू किंवा भागावर प्रकाश अचूकपणे केंद्रित करण्यासाठी केला जातो. यामुळे आवश्यक असलेल्या जागेवर योग्य प्रकाश मिळतो. व्यावसायिक इलेक्ट्रिशियनसाठी निर्णय आराखडा प्रकल्पाची गरज, ठिकाण आणि विशेष गरजांवर आधारित आहे. हे योग्य प्रकाश योजना निवडण्यास मदत करते. ज्ञान ते कौशल्य, एक व्यावसायिक प्रवास. केवळ सैद्धांतिक ज्ञान पुरेसे नाही. औद्योगिक यश मिळवण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण आवश्यक आहे.